झालं भाजपचा नगरसेवक आहे. आज लातूरमध्ये मी पालकमंत्री त्यात आज निवडून झालोय. पण 7 मुस्लिम कॅन्डिडेट भाजपच्या कमळावर लातूरमध्ये इलेक्शनला लढतात. भाजप जर जातीवादी असतं तर तिथल्या 7 मुस्लिम लोकांना कशाला असतं नसतं देणार. तेव्हा असं नाहीये. आणि शेवटी युतीचा निर्णय माझं म्हणणं आहे की वरिष्ठांनी आणि जिल्ह्यात बसायचं असलं तर पालकमंत्र्यांनी सगळ्यांना एकत्र बोलवावं. पालकमंत्र्यांचा तो अधिकार आहे, ते आमचे पालकमंत्री आहेत, त्यांनी बोलवावं, मग पुढे चर्चा होईल. त्यांनी तर सोहळ्याची भाषा केली, तुम्ही करणार का? नाही, त्यांनी केली असली तर मग मी माझ्या ह्याच्यात नाही, पण ठेवा शेवटी होत नसलं तर प्रत्येक जण लढणार ना आपल्या ताकदीवर. निवडणुकीत तर काय कोण माघार घेणार नाही. जर एकत्र जर नाही झालं तर प्रत्येक जण लढणार. म्हणजे आम्ही काय, भाजप काय, सेना काय, राष्ट्रवादी काय किंवा पवार साहेबांचा पक्ष काय, सगळे जर होत नसलं तर जो तो आपापल्या ताकदीवर लढणारच आहे. ते काय लढायचा कोण थांबणार नाही. स्वीकृत नगरसेवक आणि सभापतींच्या अनुषंगाने काय वाटाघाटी दोघांच्या मध्ये झाल्या का? नाही, वाटाघाटी अशा काय नाही. मी पहिल्या दिवशी पण इथं ज्यावेळेला अध्यक्षांनी पदभार स्वीकारला त्या दिवशी पण सांगितले की आम्ही सगळे 40 जण जे निवडून आणले ते भाजपचे म्हणून निवडून आणले. पूर्वीच्या आघाड्या होत्या, पूर्वी 2 आघाड्या वेगवेगळ्या होत्या, ही पूर्वीच होतं. आज आम्ही इथं बसताना सगळेजण भाजपमध्ये बसतोय. लोकांनी पण मतं देताना हे 40 जण किंवा आमचे जे 52 जण लढत होते त्या आम्ही भाजप म्हणून लढत होतो, कमळाच्या याच्यावर लढत होतो. आणि आम्ही येताना निवडून कमळाच्या याच्यावर भाजप म्हणून आलो. तेव्हा आमच्यात काय असं वेगळा विषय नाही, काय नाही. आता काय थोडंफार तुम्ही प्रसार माध्यमांनी ही आघाडी ती आघाडी आणि भाजप वेगळं असं तुम्हीच तयार केलंय असं माझं तर स्पष्ट मत आहे. असं काय नाही, एकत्र बसून हे होईल, निर्णय होईल. आणि सगळं काम करताना पण सगळे आम्ही एकत्र मिळून काम करू. त्यात काही कुठली अडचण नाही आहे आणि येणार पण. पाटणकर यांना बळ देणार का? हो, आमच्या आता पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, पक्षात त्यांनी प्रवेश केलाय म्हटलं ना, आम्ही म्हणजे सरकारकडनं किंवा शासनाकडनं जे काही त्यांना हे लागत ते 100% आम्ही त्यांना हे करतो. भाजप सोबत अपक्ष पण आलेत आता, तुम्ही आवाहन केल्यानुसार मग अपक्षांना संधी मिळू शकेल या निवडीमध्ये? सभापती पदांमध्ये लगेच देता येईल का नाही हे मी आज नाही सांगू शकत. कारण आता जी निवडून आलेली आहे अधिकृत, त्यांचा मला वाटतं विचार हा आधी करणं गरजेचं आहे. मग नंतरच्या याच्यामध्ये निवडींमध्ये म्हणजे 5 वर्षाचा कालावधी आहे. पुढच्या याच्यामध्ये जे आले त्यांचं नंतरच्या याच्यामध्ये विचार करणं ठीक आहे.